नमस्कार. आपण ऐकत आहात प्राध्यापक व दी कुलकर्णी यांनी ज्ञानेश्वरीवर दिलेल्या व्याख्यानांचे वाचन. ज्ञानेश्वरी एक अपूर्व शांतिकथा. पुष्प चौथे. वाचक अनंत साने. पुष्प चौथे. काल आपण ब्राह्मी स्थिती म्हणजे काय इथपर्यंत आलो. म्हणजे स्थितप्रज्ञ हा कोणत्या भावावस्थेत असतो ते आपण पाहिलं. अर्जुनाच्या मनामध्ये मग कोणती शंका निर्माण झाली त्याची पुसटशी कल्पना मी दिली. ही ब्राह्मस्थिती ही दुसऱ्या अध्यायामध्ये थोडीशी अगोदर पूर्णत्वाने येऊन गेलेली आहे. ती मी आपणापुढे ठेवतो. म्हणजे त्या पार्श्वभूमीवर अर्जुनाचा प्रश्न स्पष्टपणे आपल्या समोर येईल. दुसऱ्या अध्यायामध्ये 64वा तो श्लोक आहे. रागद्वेष वियक्तेस्तु विषयेंद्रिय निश्चरन् आत्मवश्ये विधेयात्मा प्रसादम अधिगच्छति. याच्यावरती ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केलेलं आहे त्या भाष्यामध्ये या भावस्थितीचं ती नुसती भावस्थिती नसते, ती प्रबोधाची अवस्था असते. तर तो प्रबोध कोणता तो मी आपणापुढे ठेवतो. म्हणून विषय हे आघवे समर्था मनोनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि काही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. तेव्हा राग आणि द्वेष, राग आणि आसक्ती, प्रेम, द्वेष म्हणजे तिरस्कार म्हणजे बरं किंवा वाईट, सुख आणि दुःख, लाभ आणि अलाभ या सगळ्या द्वंद्वाच्या भावना जेव्हा नष्ट होतील तेव्हा जी अवस्था येते त्या अवस्थेमध्ये जे विषय येतात ते इंद्रियाला बाधा करू शकत नाहीत. विषय तिथे असतील तर त्यांच्या शक्तीनिशी, इंद्रिय इथे असतील तर त्यांच्या शक्तीनिशी विषय आणि इंद्रिय यांचा संपर्कही होऊ शकेल. पण संपर्क झाला तरी बाधा होऊ शकत नाही. अशी एक अवस्था येते. त्याचं वर्णन त्यांनी केले आणि त्यासाठी उपमा दिली ती अशी. जैसा सूर्य आकाश गदू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी संग दोषे काय लिंपतू तेथी केले. सूर्यबिंब आकाशामध्ये तळपत आहे. त्याचे किरण खाली येतात आणि सृष्टीतल्या प्रत्येक वस्तुमात्राला ते स्पर्श करतायत. नुसता स्पर्श करतात असं नाही, आपल्या किरणाने त्याला कवळून घेतात तरी सुद्धा त्यांचा संपर्क सूर्याशी प्रत्यक्ष नाही. सूर्यकिरणाने वस्तुमात्र स्वतः आलिंगून घेतलं की सूर्य त्यापासून अलिप्त असतो. तसा हा पुरुष जो द्वंद्वाच्या अतीत गेलेला आहे तो या द्वंद्वात्मक सृष्टीमध्ये वावरत असताना त्यांच्या सान्निध्यात असूनही, संपर्कात असूनही त्यांचा नसतो. त्यांचा असूनही त्याला बाधा नसते. ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये मग कोणतीही क्रिया संभवत नाही. संकल्पयुक्त क्रिया तेथे संभवत नाही. लीलेने जे घडेल ते घडेल, सहज जे घडेल ते घडेल आणि सहज क्रिया ही बाधत नाही. लहान मुले बागेत बागडणं लहान वय गेल्यावर कुणालाही आयुष्यात बागडता येणार नाही. मोठ्या माणसाला लहान मुलाचं अभिनयाचं काही कार्य करून दाखवू म्हटलं तर करता येणार नाही. किती उत्कृष्ट तो नट असो, लहान होता येत नाही. याचं कारण ती सहजता, विकल्प संकल्प विहीन क्रिया जी लहान मुलाची असते ती करता येत नाही. हे थोर पुरुष या सृष्टीमध्ये राहून, सृष्टीच्या संपर्कात राहूनही बाल असतात. म्हणून हा संपर्क असूनही त्यांना कसलीही बाधा नसते सूर्यबिंबासाठी. तैसे इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेची निर्भिन्न, इंद्रिय आणि विषय यांच्यापासून तो उदासीन आहे. तो असूनही नाही का तर आतमध्ये तो आत्मरसाने पूर्ण भरलेला आहे. तो काम क्रोध होऊनही असे तरी विषयातही काही आपणे वाचून नाही. मग विषय कवणे काही बदतील कवणा. कारण विषय म्हणून जी गोष्ट आहे, पुढची अवस्था, जे सृष्ट आहे, निर्माण झालेला आहे ते विषय आहे. हा विषय म्हणून विषय उरतच नाही. तो स्वतः म्हणून स्वतः उरत नाही. जे आत्मतत्व आत आहे तेच आत्मतत्व बाहेर त्या विषयात, त्या वस्तूती आहे. विषय पाहतानाही आत्मवस्तू, स्वतःकडे पाहतानाही आत्मवस्तू. भेदभाव संपला, द्वंद्वात्मक अवस्था संपली. दोन असूनही तिथे द्वंद्व, दोन्हीमध्ये अंतर, वेगळेपण, चित्रता, भिन्नता ही तिथे नसते. म्हणून तर विषयातही काही आपणे वाचून नाही.
विषयामध्ये स्वतःपेक्षा वेगळं काही नसतं. मग विषय कवणे काही बाधतील कवणा. ते विषय त्याला बाधतील कसे? ते वेगळे असतील तरी ह्याला बाधावे. दृष्टांत दिलाय, जरी उदकी उदके बुडिले. पाण्यात पाणी ओतलं आणि पाण्याला म्हटलं की थांब, तुला बुडवतो पाण्यामध्ये. ते पाणी म्हणेल, अरे तू काय मला बुडवतोस? मीच मिसळून गेलो, एकजीव झालो, फार बरं झालं. त्यांचा पुढचा दृष्टांत असा आहे, अग्नी आगी पोळीजे. अग्नीला सांगितलं की तुला डाग देतो, चटका देतो. इथे एक ज्योत आहे, इथे दुसरी ज्योत आहे. कल्पना करा की ही ज्योत असं म्हणाली की थांब, ही जरा मोठी आहे माझ्यापेक्षा, मिजाज दाखवते, चटका देते. म्हणून ही ज्योत त्या ज्योतीच्या जवळ आली. दोन्ही मिळून एक झाल्या, मोठी ज्योत झाली, मोठा प्रकाश झाला, आत्मानंद वाढला. कुणी कोणाला बाधा करू शकत नाही. जेव्हा दोन वस्तू त्यात असतात आणि त्या जेव्हा संपर्कात येतात एकमेकींच्या, तेव्हा तिथे कुणी कुणाला बाधा करू शकत नाही. उलट दोन्ही मिळून एक आत्मतेज अधिक प्रकर्षानं आपल्या पुढे येत असतं. का अग्नी आगी पोळजे, तरी विषय संगे आपलं विजय परिपूर्ण तो. ऐसा आपणचे केवळू, फक्त त्याचा तोच इथे असतो. होऊन असे निखळू, सगळं काही तोच होऊन राहिला आहे. एकात्माची कल्पना आपण मांडली ती सगळी तशी इथे आहे. तयाची प्रज्ञा अचळू, तो अचल राहतो, कारण तो हल्ला तरी दुसरीकडे कुठे गेला नाही. इथे तो होता आत्मरूप, तिथे तो आत्मरूपच आहे. तो आणखी कुठे गेला तरी तो आत्मरूपच आहे. तो हल्ला आहे खरं, पण तो बदलला का? तो बदलला नाही, तो तेच आहे. तो निश्चळू निभ्रांत, आतमध्ये काही वेगळं नाही. मी तुकारामांचा एक अभंग आणलाय आपल्यासाठी. आपणा सर्वांना तो माहीत आहे अभंग. ही अवस्था जेव्हा येते, विषयच जेव्हा नारायण येतो, जेव्हा संबंध विश्वच ठरवते, तेव्हा काय होतं? तुकारामाचा हा अभंग आहे. काशियाने पूजा करू केशी राजा. पूजेला बसले तुकाराम. ते विठ्ठलाला म्हणतायत, मी तुझ्या पूजा करायला बसलोय, पण मला कळत नाही पूजा द्रव्ये कुठे आहेत माझ्याजवळ. काशियाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझ्या मनी आला. शंका आली, कारण असे उदके न्हाणू म्हणून पाणी घेतले अभिषेक करायला. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे. पाणी म्हणजे तूच आहेस, तुझ्यावरची तूच मी होतो काय. उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे काय माझे वेचे देवा. अरे मी तुला काय देणार? पूजा करणार म्हणजे मी अर्पण करणार. माझं मी तुला देणार, माझं मी मोकळं होऊन तुझा होणार. हे आधीच असं झालंय की ते पाणी घेऊन यावं, तर पाणी म्हणजे तूच आहेस. तेथे माझे काय वेचे देवा. गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ तोही तूच. त्यामुळे फुलं वाहता येतील. फुलं नाहीत तर त्याचा गंधही तूच, म्हणजे फुलंही तूच, गंधतत्वही तूच. मी देऊ काय तुला? गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय करू. हा एवढा मोठा अनुभव घेत बसलेला, विश्व झालेला हा माणूस मी दुबळा आहे असं म्हणतोय. त्या शक्तीपुढे मी दुबळा आहे म्हणताना त्या शक्तीची प्रबलता त्या उद्गारातून व्यक्त होत आहे. फळदाता, फळ द्यायला गेलो, तांबूल द्यायला गेलो, अक्षता व्हायला गेलो. फलदाता तूच, तांबूल अक्षता, तेथे काय आता वाहू तुला. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण. दक्षिणा म्हणून इथे कणकाचं काहीतरी नाणं आणून ठेवतो, तर तेही तूच नारायणा. तुला मी नारायणच देणार. हाही नारायण झालेला आहे. आश्चर्य असं आहे की एवढं अद्वैत असूनही ही द्वैती भक्ती उरते. ज्ञानेश्वरीचा शेवट तो आहे. वाहू दक्षिणा तरी धातू नारायण, ब्रह्मतेची अन्न दुजे काही. नैवेद्य आणला, नैवेद्यातली प्रत्येक वस्तू कण कण विठ्ठला तूच आहेस. केशी राजा, तुझी पूजा कशी करू? षोडशोपचारे पूजा करायला बसलाय, एकही उपचार होत नाही. बरं जाऊ द्या, आता हे द्रव्य नको, गाणं तरी म्हणू. गाता तू ओंकार. ओंकार म्हणजे मूळ, अव्यक्त जे आहे ते पहिल्यांदा प्रकट झालं.
ते ओंकार रूपामध्ये. ओंकार हे वर्णमालेत नाही. अ आ ई पासून न्य पर्यंत आपण जा, त्यात ओंकार नाही. तेव्हा मुखावाटे ज्याचा उच्चार आपण तयार करून वर्ण तयार करावा, अक्षर तयार करावी, शब्द तयार करावे, भाषा उभा करावी, त्या भाषेचं द्रव्य ओंकार हे नाही. भाषा द्रव्याच्या बाहेर असलेलं हे जे नाद स्वरूप, ते मी तुझ्यापुढं उभं करतो आहे. टाळी वाजवत आहे. टाळी ही भाषेत बसत नाही, पण माझ्या लक्षात येतं तू नादेश्वर आहे. गाता तू ओंकार, टाळी नादेश्वर. नाच, बरं हेही नको, नाचतो तुझ्यापुढे आनंदाने. म्हणून तू नाचायला निघाला. नाचावया थार नाही कोठे. तू नाहीस अशी जागा मिळेना. नाचू कोठे? तुझ्या अंगावर असा प्रश्न आहे. कुठे कुठे परमेश्वर भरलेला असतो, त्याची अंतिम अनुभूती जी असते ती आहे. नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम, धूप दीप रामकृष्ण हरी. तेव्हा तुझं नाम आतल्यात म्हणायचं एवढंच आता उरलं आहे. ते प्रकट सुद्धा नाही. धूप दीप सगळं तू आहे. ही ब्राह्मी अवस्था, स्थितप्रज्ञाची अवस्था, स्थिरबुद्धीची अवस्था, गुणातीताची, भक्ताची, ज्ञानी महंताची ही अवस्था आहे. भगवद्गीतेत हे सगळे शब्द समानार्थक येतात. कधी साधनेच्या अंगाने ते शब्द येतात की योगातून तू या अवस्थेला आला, योगी म्हणा. ज्ञानातून ज्ञानमार्गाने आला, ज्ञानी म्हणा. भक्ती मार्गातून आला, भक्त म्हणा. तेव्हा ज्या मार्गातून तो येतो तसं त्याला नाव मिळतं. अवस्था हीच, ही ब्राह्मी अवस्था. या अवस्थेमध्ये मग कर्ता नाही, कर्म नाही, क्रिया नाही. ती सर्वश्रेष्ठ अवस्था म्हणून भगवंतानी दुसऱ्या अध्यायात सांगितली आणि अर्जुनाला सांगितलं, तस्मात युद्ध स्व भारत. आता हे सांगितल्यावर युद्ध कर. विसंगती आहे. मला तिकडे जा हे श्रेष्ठच सांगतोय. मग जाऊ दे ना तिकडे. युद्धाच्या खाईत तू मला का घालतोस हा त्याचा प्रश्न आहे. म्हणून तो प्रश्न असा मांडला गेलाय भगवद्गीतेमध्ये मुळात, जायशी चेत कर्म नसते मता बुद्धी जनार्दना. हरे कृष्णा, कर्मापेक्षा हे ज्ञान श्रेष्ठ आहे असं तू म्हणतोस, त्याला आपण सांख्ययोग म्हटलं. कर्मयोग आणि सांख्ययोग या दोन निष्ठा दुसऱ्या अध्यायात आल्या. निष्ठा याचा अर्थ साधनेचे मार्ग, उपासनेचे मार्ग. तेव्हा एक ज्ञानाचा मार्ग, दुसरा कर्माचा मार्ग. तेव्हा कर्मयोग आणि ज्ञानयोग याच्यामध्ये तू ज्ञानयोग श्रेष्ठ आहे असं म्हणतोस आणि मला युद्ध कर म्हणतोस. तत् किम कर्मणी घोरे मा नियोजसी केशवा. असल्या क्रूर कर्मात मला ढकलतोस. काय दुष्ट आहेस. अजून सख्यत्वाच्या पातळीवर तू आहे आणि गीतेनं त्याला सख्यत्वाच्या पातळीवर पकडलं नाही, ज्ञानेश्वरांनी पकडले. चांगल्या 20-22 ओव्या त्याच्या तोंडी घातलेल्या आहेत अर्जुनाच्या. आणि तो तारतार बोलतोय, हे तुझं काय चाललं आहे. तू असं मला का करतोस. चांगला भला शहाणा भेटलास. मी गुरु म्हटलं तुला, गोंधळ होतो मी. मला जरा मार्ग दाखव म्हणून मी सांगतो आणि तू मला हा मार्ग दाखवतोस. काय विचित्र माणूस आहेस तू. असं सगळं प्रारंभी लिहिले. मग तो म्हणतो, पण असा तू विचित्रपणा करणार नाहीस. तू खरा ज्ञाता आहेस. तू जाणता आहेस. माझं कल्याण करणारा तू आहेस. तू असं म्हणणार नाहीस. खरं काय रे ते तुला सांगायचे ते नीट मला सांग. व्यामिश्रेणेन वाक्येनं तू एकदा ज्ञान सांगतोस, ज्ञानयोग सांगतोस, एकदा कर्मयोग सांगतोस. यामुळे गोंधळ होतोय माझा. आधीच मी गोंधळलेला, त्यात पुन्हा तुझा गोंधळ. त्याने असं म्हटले की मरकट मदिरा प्राचीन केल्यावर जसं होतं तशी माझी अवस्था होत आहे. तेव्हा आता मला नीट सांग तू. निश्चितम ब्रूही, नक्की सांग. हे केलं तरी चालेल, ते केलं तरी चालेल, जमेल तसं कर, तुझी इच्छा असेल तसं कर. असलं काही मला नकोय. निश्चितम ब्रूही तन्मे, मला निश्चित सांग की ज्याच्यामुळे मला श्रेय प्राप्त होईल. श्रेय हा शब्द आहे. श्रेय आणि प्रेय, आवडणारी गोष्ट ती प्रेय, प्रिय वस्तू.
पण प्रिय वस्तू ही नेहमीच कल्याण करेल असं नाही. प्रिय वस्तू विनाशही करू शकते, कारण ती मोहाची होऊ शकते. ती क्षणिक असू शकते, तात्पुरतं सुख देऊन कायमचं दुःख देणारी ती असू शकते. तेव्हा मला प्रिय गोष्ट नको आहे. माझी प्रिय गोष्ट मी तुला सांगितली, युद्धातून पळून जावं, पण तू म्हणतोस ते नाही. तुला मी श्रेय काय आहे ते सांगतो. मग खरं श्रेय माझं काय? युद्ध हे श्रेय आहे की संन्यास? त्याने संन्यासाची मागणी केली आणि हा तिथे त्याला थोपवतोय. संन्यास तर श्रेष्ठ आहे असं भगवंत दुसऱ्या अध्यायात बोलून गेले. तेव्हा आता तू बरा सापडलास. पुन्हा अर्जुनातला सखा जागा होतो. आता तू बरा सापडलास, नीट सांग मला. तेव्हा मग कृष्ण सांगतात, भरपूर आहे हे. त्यांच्या मनस्थितीचं चित्रण ज्ञानेश्वरांनी फार सुंदर केलेलं आहे. काव्याच्या अंगाने ते गेलेलं आहे, ते आपण बाजूला ठेवू. मग कृष्ण सांगतात, हो तू म्हणतोस ते बरोबर आहे. काही वेळेला कबूल करावं लागतं आणि कबूल केल्यावर सांगावं लागतं की हे गमतीने केले. खरं काय तर तुला सांगतो. त्यात पहिल्यांदा कबूल केले की मी म्हटलं ते बरोबर आहे, बोलून गेलो रे. सांख्ययोगाचं सांगता सांगता वाटलं की थोडं तुला कर्मयोगाचंही सांगावं, म्हणून कर्मयोगाचं सांगितलं. मला कर्मयोगाचं सांगायचं नव्हतं. सांख्ययोग तोच खरा सांगायचा होता, असं ज्ञानेश्वरांच्या कृष्णानं उत्तर दिले. व्यासांचा कृष्ण असा डळमळीत नाही. त्याला काय चुचकारून घ्यायचं नाही अर्जुनाला, पण इथे मित्र आहेत म्हणून त्याने असं सांगितलं. बोलून गेलो, पण तसं नाहीये. खरा तो सांख्ययोगच खरा आहे, तरी पण तुझ्यासाठी कर्मयोगच खरा आहे. कृष्ण त्याचं सोडत नाही. अर्जुन त्याचं धरून बसलाय आणि त्यामुळे गीता यामुळे 18 अध्याय पसरलेली आहे. नाहीतर दुसऱ्या अध्यायातच संपली. म्हणून मी काल म्हटलं, कशी आता ती वाढते ती पहा. एक कर्मयोग जाण, जेथे साधक जन निपुण, होऊन या निर्वाण पावती वेळे. अरे कर्मयोग का चांगला मी म्हटलं. तुझा आधी काय आहे ते पाहून मी बोललो. तू कोण आहे? अजून तुझं चित्त हे भ्रमतं. तुला नित्य काय ते कळत नाही, अनित्य काय ते कळत नाही. तुला एकदम मी त्या ज्ञानाच्या गोष्टी कशाला सांगू? सांगून गेलो उत्कृष्ट काय आहे ते, पण तू कोण आहे ते आता सांगतो. म्हणून हा जो कर्मयोग आहे तुझ्यासाठी निश्चित आहे. हे दोन्ही मार्ग खरंच मोक्षाकडे जातात. हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसे सिद्ध साध भोजनी तृप्ती एके. बाजारातून धान्य आणलं, शिजवलं, काय इतर मिसळायचं ते मिसळलं, पक्वान्न तयार केलं, उत्तम वाटलं. न मिसळता तसेच आपण कच्चे असे दाणे खाल्ले, काय बिघडलं? त्यानेही तुमचं पोट भरतं आणि शरीराला पाहिजे ते पौष्टिक द्रव्य मिळतं. तेव्हा तसं खा किंवा असं चांगलं करून खा. शेवटी शरीर पोषण, रक्तनिर्मिती होणं आणि जीवनाला उत्साह मिळणं हे दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. तेव्हा कर्ममार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा. अगोदर आपली भूमिका ते सांगतात, त्याच्याकडे पाहून मधून सांगतात. फरक असा आहे की पक्षी आहे झाडावर, त्याला फळ दिसलं, ताडकन तो तिथं जातो, चोच लावतो, त्याला काय स्वाद घ्यायचा तो घेऊन येतो. माणूस आहे, त्यालाही फळ दिसतं, पंख नाही, उडता येत नाही, चढावं लागतं. चढता आलं पाहिजे. समजा चढत तो गेला, खांद्या धरत डोकं सांभाळत तो गेला, मग तोही त्या फळापर्यंत जाईल. त्याला वेळ लागेल, क्रमाक्रमानं तो जाईल. तेव्हा हा कर्ममार्ग जो आहे तो त्याच्या आटोक्यातला आहे. त्याला त्या पक्षासारखं जा संपून चालणार नाही. त्याचा मार्ग हा विहंगम मार्ग आहे आणि तुझा मार्ग हा पिपलिका मार्ग आहे. मुंगीच्या पावलानं तू जा. तेव्हा कर्ममार्ग हा पिपलिका मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग, संन्यास मार्ग, सांख्यनिष्ठा हे विहंगम मार्ग आहे. तेव्हा तुला विहंगम मार्ग मी सांगितला आहे. असेल हिंमत तर जाशील, पण कसली हिंमत? मी काय सांगतो ते सुद्धा धड तुझ्या डोक्यात उतरत नाही. असं म्हणून मग त्याला कर्ममार्ग सांगितलाय. आणि तिसरा सबंध अध्याय हा कर्ममार्गाला वाहिलेला आहे. त्या 2 ओव्या अशा आहेत. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरुकेवी तैसा,
पावे वेगा. मनुष्य त्या वेगाने कसा बरं पोचेल? तो कसा जाईल? तो हळूहळू ढाळे ढाळे केतळून एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. हळूहळू काय, पण निश्चित तो तिथे पोचणार आहे. तुला मी काही मोक्ष मार्गापासून परावृत्त केलं नाही. मी तुला मोक्षाकडेच नेणार आहे. तुझ्या पावलानं, तुझ्या शक्तीनिशी, तुझ्या आत्म्याच्या बलानिशी तुला मला तिकडे न्यायचं आहे. तैसे देख पा विहंगमते आधिष्ठून ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळित. हे ज्ञानी लोक एका क्षणात मोक्ष काय ते पाहतात आणि हा जो आहे तो हळूहळू क्रमयोगाने इथपर्यंत जातो. गीतेची बैठक ते पूर्ण झाली. ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हे दोन मुख्य मार्ग आहेत. कर्ममार्गात भक्ती मार्ग येतो, कर्ममार्गात योग मार्ग येतो. तेव्हा ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग मिळून 4 मार्ग आणि त्यांचा समुच्चय गीतेमध्ये आहे असं न म्हणता ज्ञानमार्ग आणि कर्मयोग यांच्यामध्ये मग इतर 2 योग येतात. हे 2 प्रमुख योग सांगून झाले म्हणून गीता दुसऱ्या अध्यायात संपते असं आपण म्हणू शकतो. मग त्याला आता कर्ममार्ग सांगितला तो कसा? त्याची बैठक दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मण्येवाधिकार असते यामध्ये आलेलं आहे. त्याला लोकमान्यांनी चतुसूत्री म्हटलेलं आहे. ही चतुसूत्री आता स्पष्ट करून संगितलेले आहे. आता गीतेचे पुढचे सगळे अध्याय हे स्पष्टीकरणात्मक अध्याय आहेत आणि हे स्पष्टीकरण करताना त्या संदर्भात जे जे नवीन म्हणून स्फुरतं ते त्या ठिकाणी आणून नमूद करून ठेवलेलं आहे. नवचिंतनाच्या दिशा तिथे दाखवलेल्या आहेत. पहिला प्रश्न असा की ब्राह्मी स्थितीमध्ये कर्ता आणि क्रिया या उरत नाही, म्हणजे नैष्कर्म्य आलं, म्हणजे कर्मविहीनता आली. मग कर्मविहीनता म्हणजे काय, नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे काय, हा पहिलाच प्रश्न इथे विचारात घेतला. नैष्कर्म्य ह्याचा अर्थ क्रियाशून्यता नव्हे, क्रियाच करायची नाही असं नव्हे. नैष्कर्म्य याचा अर्थ क्रियातीतता, कर्मातीतता, कर्माच्या पलीकडे जायचं, कर्म करत करत कर्म ओलांडून पुढे जायचं, कर्म अजिबातच सोडून द्यायचं असं नाही. तेव्हा कर्मशून्यता ती नव्हे, निष्क्रियता ती नव्हे. नैष्कर्म्य याचा अर्थ कर्माच्या पलीकडे जाणं, ती ब्रह्मस्थिती आहे. नैष्कर्म्य स्थिती म्हणजे ब्रह्मस्थिती. त्या स्थितीला जर पोचायचं असेल तर एक एक कर्म करत करतच आपल्याला जायचं आहे. कर्मयोगाला प्रारंभ नैष्कर्म्य स्थिती हे अंतिम उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून केले. पहिलं पाऊल टाकताना ते शिखर दाखवलेलं आहे, तिथं पोचायचं आहे. पण असं जायचं आहे आपल्याला, म्हणून त्याने नैष्कर्म्य सिद्धी ही का नाही शक्य? पूर्णपणे आपण निष्क्रिय होऊ शकतो का? कर्म 3 प्रकारचे असतात. एक स्वाभाविक कर्म असतं, दुसरं लौकिक कर्म असतं, तिसरं शास्त्रोक्त किंवा शास्त्रीय कर्म असतं. स्वाभाविक कर्म म्हणजे देहाच्या जन्माबरोबर आपोआप येणारी जी कर्म आहेत, श्वास घेणे, डोळ्याने पाहणे, स्पर्श झाला तर त्याच्या संवेदना वगैरे वगैरे, ही स्वाभाविक कर्म आहेत. ही स्वाभाविक कर्म कोणालाही टाकता येत नाही. देहाती स्थितीत केल्यावर ब्राह्मी स्थितीत गेलेल्या पुरुषाला ही कर्म चालू असतात. त्या कर्माची संवेदना नसेल, पण कर्म चालू असताना ज्ञानेश्वरांनी त्याचं वर्णन केले. अरे त्याच्या काय नाकपुड्या आपोआप बंद होतात असा शब्दप्रयोग आहे. नाकपुडी उघडीच असते, कान बंद करता येत नाही. पशुपक्ष्यांना कान हलवता येतात, आपल्याला कान हलवता येत नाही. त्यामुळे पशु हे मोठे आहेत. एका शास्त्रज्ञानं म्हटले मानवापेक्षा हे फार मोठे आहेत, गमतीन म्हटले, पण आहेत मोठे. कान मिटता येतात, झाकून घेता येतात. उलट तर वादळ निर्माण झालं वाळवंटात तर डोळ्यात आणि नाकात वाळू जाऊ नये म्हणून ते बंद करून घेऊ शकतात. पण या अवस्थेत पोचला तरी त्याला नाक बंद करून घेता येत नाही. कमीत कमी श्वास आणि उच्छ्वास चालूच राहतात. तेव्हा स्वाभाविक कर्मही होतातच. नैष्कर्म्य येतं कुठं? लौकिक कर्म म्हणजे या लोकामध्ये जी कर्म आपल्याला करावी लागतात ती कर्म, शेती करणं, उदीम करणं वगैरे वगैरे, ही जी कर्म असतात ती लौकिक कर्म आहेत.
ही कर्म तुम्ही सोडून देऊ शकता आणि शास्त्रीय कर्म जे आहे ती शास्त्रानं सांगितलेली विहित कर्म की तुम्ही जर ज्ञानाच्या क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला अध्ययन करणं आवश्यक आहे. केलेलं अध्ययन निश्चितपणे तेच आहे हे पाहण्यासाठी 10 माणसाची बोलून चर्चा करून ते घेतलं पाहिजे. केलेली चर्चा पडताळून पुन्हा पाहिली पाहिजे. त्यासाठी अनेक संदर्भ तुम्हाला पाहिले पाहिजे. ज्ञानक्षेत्रात अध्यापनापासून तुम्हाला जायला पाहिजे. हे तुमचं विहित कर्म आहे. हे विहित कर्म पूर्वी ब्राह्मणानं दिलेलं होतं. वर्णविचार पुढे येईल तेव्हा तुमच्या वर्णानं आणि ज्या आश्रमात तुम्ही आहात, तुम्ही ब्रह्मचर्य आश्रमात आहात का ग्रस्त, की तुम्ही वानप्रस्थात आहात की संन्यासाश्रमात आहात, त्याची जी कर्म आहेत, विहित नेमलेली जी कर्म आहेत, ती वर्णाने येणारी आणि आश्रमाने येणारी जी कर्म आहे ती सगळी ही शास्त्रानं सांगितली. आदेश दिलेली जी कर्म आहे ती तुम्हाला केलीच पाहिजेत. लौकिक कर्म तुम्ही टाळू शकता. स्वाभाविक कर्म तुम्हाला टाळता येणं शक्यच नसतं. तेव्हा काही कर्माच्या बाबत अशक्यता असते, ती चालूच राहतात आणि काही कर्माच्या बाबतीत ती टाळता येतात. तो तुम्ही टाळा. आणि काही कर्म अशी आहे की तुम्हाला पाळायलाच पाहिजे, तो तुम्ही पाळा. मग कर्मयोगाचा प्रारंभ विहित कर्माने होतो. तो त्यांनी 8व्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. नियतं कुरु कर्मत्वं कर्मजायो अकर्मणा. नियतम कर्म जे आहे, नियत कर्म, नेमून दिलेलं कर्म. मग विहित कर्म वर्णाने दिलेलं, आश्रमाने दिलेलं. वर्ण आणि आश्रम याच्यामध्ये कल्पना आपण नंतर स्पष्ट करून घेऊ. अकर्मापेक्षा नियत कर्म करणं हे केव्हाही श्रेष्ठ. शरीर यात्रापितेन प्रसिद्धेर अकर्मणा. जर तू काम करणार नाहीस, हे कर्म जर करणार नाहीस, तर शरीराची यात्रा, जीवन जगणं तुला कठीण होईल. आता इथे नियत कर्माची ज्ञानेश्वर महाराज फोड करून सांगतात. तेव्हा स्वधर्म हा शब्द नाही वापरलेला, त्यांची संकल्पना इथे आली. प्रत्यक्ष स्वधर्म हा पुढे 34व्या श्लोकात येतो. पहिल्यांदा ज्ञानेश्वरीमध्ये येतो. मग स्वधर्म म्हणजे काय हे तो नियत याच्या संबंधी बोलत असताना त्यांनी सांगितले. अकर्म म्हणजे दुष्कर्म. अकर्माची व्याख्या त्याने अशीच केली की तू कर्मफलाचा हेतू होऊ नकोस, पण न ते असंग असतो अकर्मणी. कर्म करायचं नाही याच्यावरती तू तुझं मन आसक्त करून ठेवू नकोस, असा त्याचा मूळ अर्थ ज्ञानेश्वरांनी दुष्कर्मामध्ये तुझं मन गुंतू नकोस असा केलाय. अकर्म याचा अर्थ ज्ञानेश्वर नेहमी दुष्कर्म असा करतात. इथेही त्यांनी तोच अर्थ केलेला आहे. तू अकर्मामध्ये गुंतू नकोस, तुझं नियत कर्म जे आहे ते तू करत राहा. मग त्याच्यावरचं भाष्य आहे. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे. तुला निष्कर्म होता येणार नाही. कर्म स्वाभाविक करावे लागेल आणि निषिद्ध जे कर्म सांगितले हे करू नको, तेही तुला करता येणार नाही. पुन्हा कर्म ही ह्या दृष्टीने 4 प्रकारची आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध. नित्य कर्म म्हणजे रोजचं संध्यावंदन करणं, स्नान करणं ही केलीच पाहिजे. नैमित्तिक, कोणी पाहुणा घरी आला तर त्याचा आदर सत्कार, स्वागत हे नैमित्तिक. त्या निमित्तानं प्रसंगाने केलेलं कर्म तेव्हा नित्य कर्म आहे, नैमित्तिक कर्म आहे. पण काम्य कर्म म्हणजे विशिष्ट हेतूनं एखादं कर्म जेव्हा करायला बसतो तेव्हा ती जी कर्म असतात त्याच्या बाबतीत काळजी घ्यावी लागते. मी ह्या फळानं प्रेरित होऊन, या अभिलाषेनं प्रेरित होऊन हे कर्म करतो आहे म्हटलं की ते कर्म तुम्हाला बाधक होतो. तेव्हा अभिलाषा विहीन कोणत्याही तऱ्हेची काम म्हणजे इच्छा मनात न ठेवता काम करणं, निष्काम कर्मयोग हा त्याचा मूळ पाया आहे. म्हणून विहित कर्मामध्ये सुद्धा काम्य कर्म बाजूला ठेवलेली आहेत. निषिद्ध तर करायची नाही. मदिरापान, मांसाहार वगैरे हे जे जुन्या काळचे आहे, आजही ते खरे चांगले आहे, लागू पडणारे आहे. पण ही जी निषिद्ध कर्म आहे ती तर करायची नाही. काम्य कर्म ही निष्कामतेने करायचे. नित्य ही होतच असतात, नैमित्तिक चालू राहतात जीवन व्यवहारामध्ये. अशा तऱ्हेनं त्यांची फोड करून मग ते सांगतात. म्हणून नैष्कर्म्य होवावे
तरी एथ तेन संभवे. तू पूर्णपणे निष्क्रिय होऊ शकस नाही. निषिद्ध केवी रहाटावे. निषिद्ध कशासाठी तू करशील असा त्यालाच प्रश्न विचारले. आता स्वधर्माची व्याख्या केली आहे. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करूनी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरित. एक एक शब्द महत्वाचा. जे जे उचित योग्य आहे ते. उद्या परीक्षा आहे, आज टीव्ही पाहू नकोस. उचित आज योग्य ते आहे. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त त्या त्या अवसराला त्या वेळेला चटकन. उद्या माझी परीक्षा आहे, मी आता अभ्यासाला बसलोय, पण माझा मित्र किंवा माझी आई अत्यंत आजारी आहे, अशी तार आली तर मला गेलं पाहिजे. परीक्षा पुढच्या वर्षी देता येईल, आई पुन्हा मिळणार नाही. तेव्हा अवसरे करून प्राप्त त्या त्या प्रसंगी जे उपस्थित असेल कार्य ते तुम्ही केलं पाहिजे. तेच मग तिथे उचित ठरते. तेव्हा उचितता ही कशी ओळखायची, तरी अवसरे करून प्राप्त. आणि मुळामध्ये जे विहित आहे तुमच्या वर्णानं, तुमच्या आश्रमानं, म्हणजे तुम्ही जो काही व्यवसाय धर्म म्हणून जीवनाचा पत्करला आहे त्या धर्माला स्मरून. वैश्य असेल तर मला वैश्य व्यवहार चोख करता आला पाहिजे. क्षत्रिय असेल तर क्षत्रियाचा व्यवहार मला चोख करता आला पाहिजे. हे उचित कर्म आहे माझं. उचित कर्म जे आहे ते आणि अवसरे करून जे प्राप्त असेल ते करायचं. आणि ते करताना ते कर्म हेतू रहित, हेतू मनामध्ये न ठेवता करायचं. आचरेतू. आता अर्जुन लक्षात घे, तू क्षत्रिय आहेस. ठरलेलं युद्ध करायचं. युद्ध करायचं म्हणून आपण हे सगळे इथे जमलेलो आहोत. तुला मी दाखवतो आहे, तू विचारलंस म्हणून यांच्याशी लढायचं आणि आता पळून जातोस. हे उचित आहे का? हे अवसरे करून प्राप्त आहे का? अवसर याचा इथे सवड असा नाही. लढलं पाहिजे. म्हणून पहिलीच व्याख्या स्वधर्माची आहे. ती अशी की ते उचित असतं, त्या त्या प्रसंगाला योग्य असतं. पार्था आणि काही एक तू नेणसी तू हे कौतिक. जे ऐसे कर्म मोचक आपेसे असे. असे हे कर्म बंधनकारक नसतं, ते मोचक असतं. तुला कर्मबंधनातून सोडणार आहे. ज्याचं पातक लागत नाही, ह्याचं ओझं होत नाही, ह्याला तू बांधला जात नाहीस. अरे मी ह्याला मारतोय, भीष्माला मारतोय, तेच धर्म आहे. धर्माला धरून आहे. भीष्माला न मारणं हा अधर्म आहे हे कृष्णाला सांगायचं. कृष्ण काय भीष्माच्या विरुद्ध आहे. सगळे जाऊन पाया पडलेत. नंतर सरपंजरी पडलेला भीष्माकडे कृष्णासह सगळे पांडव गेले आणि म्हणतात की पितामह आम्हाला धर्म म्हणजे काय ते सांगा. आणि ते सांगतात आनंदानं. तेव्हा कृष्णाची ही गीता आणि शांती पर्वाती भीष्माची ही गीता मिळून धर्म पूर्ण होतो. असे जे भीष्म आहे त्यांना मारायचं हा धर्म आहे, त्यांना न मारची हा अधर्म आहे. धर्माधर्म विवेक हा असा चाललेला असतो. धर्माची तत्व निकी सांगितली जातात आणि त्या त्या प्रसंगात धर्माचा व्यवहार स्पष्ट होत असतो. धर्माचा व्यवहार स्पष्ट होण्यासाठी तो अवसर काय आहे तो पाहावा लागतो. म्हणून अवसरे तिथे आणलेला आहे. आता अवसर असा आहे की भीष्माला मारायचे, म्हणून तो तुझा स्वधर्म आहे. हे नीट ध्यानात घेतले की धर्म आणि अधर्म यांचा विवेक आपल्याला स्पष्ट करता येतो. म्हणून हे कर्ममोचक आहे. तुला कुठल्याही शंकेपासून दूर करणार आहे, पापापासून मुक्त करणार आहे. या धर्मानं तू बांधला जाणार नाही. पुढच्या जन्मी मी काय करू, किती भोगू, नाही. पुढच्या जन्मी हे पातक म्हणून येणार नाही. हे धर्म केलं म्हणून पुण्य तुझ्या बरोबर येईल, असं ते मोचक आहे. आपेसे आपोआप. हे कर्म केलं की ते पुण्य आलंच तुला. आणि पुण्य ही एक मंगलकारक शक्ती असते. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. हे त्याच्यावरचं भाष्य आहे. मग पुढं म्हटलं स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञ राहणपा. यज्ञ म्हणून काही वेगळं करावं लागत नसतं. यज्ञ म्हणजे होम, याग, हवन नव्हे, जीवन यज्ञ आहे. आणि
आपलं जीवन, आपलं कर्म हे हवीर द्रव्य म्हणून त्यांच्यात अर्पायचं आहे. तेव्हा तुमची कर्म ही हवीर द्रव्य आहे. ती या जीवनात आली तर सृष्टी अखंड राहणार आहे. तुम्ही एकटेच जिवंत राहायचं नाहीये. इथे संबंध सृष्टीची धारणा करायची आहे, तिचं पोषण करायचं आहे, तिचा विकास करायचा आहे, ती सुखरूप राहील हे पाहायचं आहे. तू सुखरूप राहिला तर ती सुखरूप राहणार आहे. म्हणून हा यज्ञ तू कर. सृष्टीची निर्मिती हाच पहिला महायज्ञ, ईश्वराने केलेला महायज्ञ म्हणजे सृष्टीची उत्पत्ती. तिथपासून प्रारंभ यज्ञचक्राला सुरुवात झाली. दुसऱ्या अध्यायातला दुसरा महत्वाचा भाग आहे तो यज्ञचक्र प्रवर्तनाचा. यज्ञाचं चक्र फिरायला सुरुवात झाली. कुठपासून? त्या मूळ शक्तीच्या मनात आलं की मी एकटा आहे. हे आपण सगळ्यांनी वारंवार ऐकलं. त्या संदर्भात त्याला पुन्हा असा एक वेगळा अर्थ आहे की मी एकटा आहे, मला वाटतं क्रीडा करावी, कारण ते आनंदमय असल्यामुळे त्याला वाटतं क्रीडा करावी. स्वेच्छेने त्याने निर्मितीला सुरुवात केली. पहिल्यांदा अत्यंत सूक्ष्म आकाश, मग वायू, मग अग्नी, मग पाणी, पृथ्वी, मग पृथ्वीवर औषधातून अन्न, अन्नातून मग रस, रसातून मानव, मानवातून महामानव आणि मग तो मुक्तीकडे चाललेला, ब्रह्माकडे चाललेला असा हा सगळा विकासाचा भाग त्या यज्ञचक्राचा इथे उभा केलेला आहे. पुढे ते येईल. अन्नात भवती वगैरे वगैरे हे संबंध विश्वचक्र, त्याला यज्ञ म्हटलेलं आहे. ही क्रिया आहे, या ईश्वराने केलेल्या क्रिया आहेत. आणि ईश्वरानं काय निर्माण केलं? केवळ हा मनुष्य लोकच निर्माण केलाय असं नाही. मनुष्य लोक ज्याला आपण भूलोक म्हणतो, 7 लोक आणि 7 पातळ अशी 14 भुवनं आपण मानतो. याला शास्त्रीय आधार मिळत चाललेला आहे. हा जो लोक भूलोक आहे यातील सर्वात वरचा सत्यलोक आहे, 7वा. तिथं ब्रह्मदेवाचं अधिष्ठान आहे. ब्रह्मदेव हा सृष्टी निर्माण करणार आहे. कशी योजना आहे ती पहा. त्या शक्तीच्या मनात आलं की आपण सृष्टीची निर्मिती करावी, सर्जन करावं. ती शक्ती स्वतः काही करू शकत नाही, म्हणून ब्रह्मदेव याची निर्मिती झाली. ब्रह्मदेवाला सांगितलं पुढचं सगळं तू कर. ब्रह्मदेव हा कुठे जन्माला आलेला आहे? नाभी कमलातून जन्माला आलेला आहे. शेषशायी भगवान जो आहे नारायण, त्याच्या नाभी कमलातून तो आलेला आहे. नाभी हे असं स्थान आहे जिथं नाळ असते. मातेचं सगळं जीवन द्रव्य गर्भातल्या जीवाला मिळतं ते नाभीच्या स्थानातून मिळतं. तेव्हा सृष्टीची मूळ जी ऊर्जा, जे शक्ती तत्व, चैतन्य तत्व आहे, तिचा सगळा गाभा घेऊन हा ब्रह्मदेव वर आलेला आहे. आणि ती ऊर्जा, त्यातून सृष्टीची निर्मिती व्हायची, ही ब्रह्मदेवाची कल्पना आहे. ही जी प्रतीकं आहे त्या प्रतीकांचं जो अर्थ आपल्याला लागतील तो विलक्षण असं तत्व सृष्टीच्या निर्मितीचं, उत्पत्तीचं आपल्याला मिळतं. त्या ब्रह्मदेवानं ही सृष्टी ही अशी निर्माण केलेली आहे. म्हणून आकाश तत्वापासून ते मनुष्यापर्यंत, कृमिकीटकापर्यंत, मग ती व्यवस्था आपल्याला कपिलाच्या सांख्य दर्शनातून सांगता येते. ही व्यवस्था आहे. कपिलाचं सांख्य दर्शन आणि सांख्य बुद्धी हे वेगळं. कपिलानं प्रकृती पुरुष आणि प्रकृती, आणि प्रकृतीतून बुद्धी, बुद्धीतून अहंकार, अहंकारातून 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, पंचतन्मात्र, पंचमहाभूतो अशी 25 तत्वांची सृष्टी ही पाहिलेल्या सृष्टीतून केलेली व्यवस्था. शास्त्रीय अशी सृष्टी ही ब्रह्मदेवानं अधिक कल्पली आणि मग मूळ त्या चैतन्य तत्वातून, अव्यक्तातून ही व्यक्त सृष्टी उभी केली. ह्या व्यक्त सृष्टीची धारणा तुमच्या स्वधर्मनिष्ठेने व्हायची असते, तुमच्या कर्मयोगाने व्हायची आहे. केवढा मोठा व्याप उभा केला आहे पहा इथं भगवंतानं. पहा, तू तुझ्यापुरता विचार करतोस की हा मी पांडव, हे माझे गुरु, हे काके, मामे, कसं मारू? यांना मारलं तरी संबंध सृष्टी जिवंत राहणार आहे. कुणाला मारल्यानं कोण किती जिवंत राहणार आहे आणि कुणाला टिकवल्यानं किती मरणार आहेत याचा विचार करणार. म्हणून इथे ठरले आहे की हे गेलंच पाहिजे. मी आहे ना, मी सांगतोय ना. आणि भगवद्गीतेतला मी म्हणजे बालकृष्ण नव्हे, तो गोपीकृष्ण नव्हे, तो सख्य भक्तीचा नव्हे,
तो भगवान अवतार घेतलेला नव्हे, अवताराच्या पलीकडचा ब्रह्म विश्वोत्तीर्ण जे मूळ स्वरूप ते स्वरूप आहे. ते आणखी त्याचं डायमेन्शन आहे. मनमना भव मध्याधिया नमस्करू. ते इथं मनमन आहे. मी हा कोण आहे, तर मी आहे. म्हणून तो भगवान अर्जुनाला सांगतोय की अर्जुना, तुझं नियत कर्तव्य जे आहे ते हे कर्तव्य आहे. तू क्षत्रिय म्हणून आलेला आहे. पहिलं कर्तव्य स्वतःचं रक्षण, दुसरं कर्तव्य सृष्टीचं रक्षण, तिसरं कर्तव्य सृष्टी ज्यानं निर्माण केली त्या देवाचं रक्षण. अष्टदिक्पाल ही कल्पना आहे. म्हणजे ही शक्ती केंद्र आहे. ती कशी येतात? आपण पंचांग निर्माण करतो आणि म्हणतो वा काय पंचांग हे निर्माण केलं. ती व्यवस्थित चालतात म्हणून ते तुमचं पंचांग चालतं. त्याने गडबड केली तर तुमचं काय होईल? ते व्यवस्थित चालण्याची व्यवस्था कोणी केली? त्याची व्यवस्था तू पंचांगात मांडलीस. त्यांची मूळ व्यवस्था कोणी केली त्याला जाणून घे आणि तू ते हो. नुसतं जाणून घे नाही तर ते तू हो. मग ब्राह्मी स्थिती आहे. ही आज तुझी अवस्था आहे का? आज तुझी अवस्था युद्ध ही आहे. नाहीतर तू मरून जाशील, ते तुझ्या मागे येतील. असं वर्णन केले की तू पळून जाशील तर हे तुला गाठतील. कसे गाठतील? चौकात एखादा भाताचा पिंड ठेवावा आणि कावळे त्याच्यावरती यावेत तसं, किंवा गिधाडे यावीत मृतदेहावरती तसे हे सगळे कौरव तुला मारायला येतील. ते काही असं विचारणार नाही की का रे तू पळून चाललास, मला सांग बघू तुझं कारण. असं कसं या उदात्त हेतून चाललास हे विचारायला सुद्धा कोणी थांबणार नाही. तुला टिकूनच देणार नाही. बरं झाला हा पळतोय, धरा याला. पानिपतचा पळ डोळ्यापुढे आणा. काय दुर्दशा आहे ती. भाऊसाहेबांची बखर एक महाकाव्य आहे मराठीतलं, गद्य महाकाव्य. हा पळ सुरू होतात कारण दुनिया त्या पातळीवर आहे. ते तुमच्या उदात्त हेतूकडे पाहणार नाहीत. म्हणून स्वधर्म हा पहिल्यांदा, स्वधर्म पहिलं प्राणरक्षण आहे. प्राणरक्षणातून समोरच्याचं रक्षण आहे. त्या रक्षणातून सृष्टीचं रक्षण आहे. सृष्टीतून सृष्टीच्या यज्ञचक्राचं रक्षण आहे. कारण शेवटी तिथे गडबड झाली तर सगळं संपेल. सूर्याच्या भोवती ग्रहमाला नीट फिरेना. सूर्य आपल्या ग्रहमालेसर दुसऱ्या सूर्याच्या भोवती नीट फिरेना. हे सगळं एक आकाशगंगा दुसऱ्या आकाशगंगेच्या भोवती नीट फिरेना. हा प्रलय याचा अर्थ गोंधळ, एन्ट्रॉपी खडं जायचं शेवटी. त्याने आज फार मोठे विचार शास्त्रज्ञ करू लागले. या शक्तीची जर हळूहळू ती कमी होत चालली तर अवस्था काय होणार आहे विश्वाची याचा विचार चालू आहे. म्हणून तुम्ही तुमचे इथे जेव्हा जगता त्याचा त्या संबंध विश्वरचनेचा आपल्याला विचार करायचा असतो. असं सांगणारा हा मी आहे गीतेतला. तो भगवान याला सांगतोय की स्वधर्म तू पाळ, नीट विचार करून हे पहा. आता वर्णसंकर होतो म्हणजे काय? भगवंतानी हे वर्ण निर्माण केले. त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळी मी सृष्टी निर्माण केली त्यावेळी नुसती सृष्टी निर्माण केली आणि तिला सोडून दिलं वाटेत किंवा हवेवर असं नाही. तिची व्यवस्था वाढू म्हणून मी तिच्याबरोबर धर्मही उपस्थित केला. म्हणून नियम घालून दिले. त्या यज्ञाचा नियम घालून दिला. त्याचबरोबर वर्ण आणि आश्रम हे आणून ठेवले. गुणकर्म विभागशा. त्याचा जो गुण असेल त्याला जे कर्म करता येईल त्याप्रमाणे ते कर्म त्यानं करायचं. एखाद्याची बुद्धी चालली असेल गणितामध्ये त्याला तिकडे जाऊ द्या. एखाद्याला काही गणित येत नसेल तर कशाला तिकडे टाकता? तो दुसरीकडं फार चांगलं काम करत असेल तंत्रज्ञ म्हणून त्याला करू द्या. ज्याच्या अंगी जो गुण आहे, जे कर्म आहे, क्रिया करण्याचं कौशल्य आहे ते त्याला द्या. ही मूळ व्यवस्था आहे. वर्ण ही याची मूळ तत्व आहेत. गुणकर्म विभागशा. आणि मग समाज व्यवस्थेला 4 कार्याची गरज असते ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे, ज्ञानाचं वर्धन झालं पाहिजे, ज्ञानाचं प्रसारण झालं पाहिजे. हे काम करणारा कोणीतरी पाहिजे. अखंड ज्ञानोपासना करणारा आणि ज्ञान प्रसारण करणारा तो एक वर्ग लागतो समाजाला. रक्षण करणारा दुसरा लागतो. म्हणून तिथं रक्षण करणारा, वीरवृत्तीची जोपासना करणारा, संरक्षण करणारा असा वर्ग लागतो. जगायचं असेल तर पोटाला अन्न लागतं, देहाला वस्त्र लागतं,
निवारा लागतो, तेव्हा हे उपस्थित करणारा आणखी एक वर्ग लागतो. ह्या जगात अनेक गोष्टी असतात. स्वच्छता, टापटीप या मामूली गोष्टी आहेत, पण संबंध विश्व हे आहे तसं तजेलदार ठेवायचं असेल तर सेवा करणाराही लागतो. तेव्हा समाजाची जर धारणा करायची असेल तर ह्या चारही गोष्टींची गरज आहे. आणि धर्म ह्याची व्याख्या ही आहे की ज्यानं हे संबंध विश्व धारण केलं. धारणा धर्म इति आहू, धारणा जिच्यामुळे होते त्याला धर्म असे म्हणतात. आणि त्याला ह्या चारी कर्माची गरज आहे. मग पहिल्यांदा कर्म करणाऱ्याला ब्राह्मण म्हटलं, दुसऱ्याला क्षत्रिय, तिसऱ्याला वैश्य म्हटलं, चौथ्याला सेवा करणारा त्याला शूद्र म्हटलं. त्यातला कोणीही लहान नाही, मोठा नाही. भगवंताच्या दृष्टीनं या सगळ्या सेवा समान आहेत, आवश्यक आहेत, प्रतिष्ठेच्या आहेत. मुळामध्ये हा भेदाभेद नाही. आणि अशी अवस्था आहे, अशी व्यवस्था आहे की ब्राह्मणाने यज्ञ करावा, पण यज्ञाचं पुण्य सर्वांसाठी आहे. यज्ञ करण्याचा अधिकार नसेल इतरांना, पण यज्ञाचा फलाचा वाटा अधिकारानं इतरांना मिळत असतो, कारण त्यांच्यासाठी ते आहे. क्षत्रिय जर युद्ध करायचं सोडून यज्ञ करत बसला तर मरायचे पाळी. त्याने युद्धच करायचं, हा यज्ञ करील. यज्ञाचं पुण्य राहिलेल्या तिन्ही वर्णांना तो देईल. हा वीरवृत्तीचा जो क्षत्रिय आहे तो संरक्षण करील, तो त्याचंही संरक्षण करील. कारण जर आश्रमावरती राक्षसांच्या धाडी आल्या तर राजे जातात, त्यांना मदत करतात. हे काय आहे? हे त्याचं कर्तव्य आहे, ही सगळ्यांचे रक्षण करणं. म्हणून तो क्षत्रिय आहे. सतात किल त्रायते स क्षत्रिय, संहारापासून जो रक्षण करतो तो क्षत्रिय आहे. म्हणून तो तिथे जातो. धान्य पेरणारा जो वैश्य आहे तो काय स्वतःसाठी शेत पिकवतो, पण केवळ स्वतःसाठी नाही, सर्वांच्यासाठी ते धान्य असतं. आणि सेवा करणारा याला कुठलाही अधिकार, प्रत्यक्ष विधायक कार्य कोणतेही नाही. त्या तिघांनीही त्याचा आपल्यात इतका प्रतिष्ठेनं सांभाळ करायचा. तेव्हा वर्णव्यवस्थेतली मूळ व्यवस्था, मूळ तत्व हे आहे की समाजाच्या, विश्वाच्या, सृष्टीच्या धारणेसाठी चार वर्गाची गरज आहे. आणि हे चारही वर्ग एकमेकांच्यासाठी आहेत. सगळे मिळून एक आहेत, सगळे समान आहेत. आपण डिग्निटी ऑफ लेबर वगैरे म्हणतो ते मुळातच आहे. पुढे जाती व्यवस्थेनं किंवा कालाप्रमाणे त्यात बदल झाला. तो बदल आपण सोडून पुन्हा त्या सृष्टीतल्या त्या तत्वाकडे जायला पाहिजे. मग वर्णसंकर होतो म्हणजे काय? समजा जन्मभर मी एक व्यवसाय केला आणि तिथं मी अतिशय निष्णात झालो. क्षणार्धात ते सोडून मी दुसरीकडे गेलो. माझ्या हातून तितकं ते चांगलं काम होईल का? वर्णसंकर म्हणजे कर्मसंकर. कर्मसंकर जर नीट पाहिल्यावर फळ देणारा नसेल तर ती अधोगती होत नाही का? तेव्हा वर्णसंकर याचा अर्थ हा आहे. वर्णसंकरामध्ये सृष्टीच्या रचनेमध्ये, सृष्टीच्या धारणेमध्ये, सृष्टीच्या विकासामध्ये जो बिघाड होतो, हा बिघाड होऊ नये म्हणून वर्ण सांभाळायचा आहे. म्हणून वर्णव्यवस्था टिकवायची आहे. जर एखाद्याला असं सांगितलं की मी हे सोडून त्यामध्ये निष्णात होतो, त्याला मोकळीक आहे. विश्वामित्रांनी ते करून दाखवलं की मला ब्रह्मर्षी व्हायचं आहे. त्याने ते तप केलं, तो होऊ शकतो. हे नीट जर ध्यानात घेतलं तर वर्णकल्पना काय आहे, वर्णांतर काय आहे, वर्णसंकर काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत, त्याच्या प्रक्रिया घडतात कशा आहे हे पाहिलं तर गुणकर्म विभागचा जो वर्ण आहे तो इथे येतो. आश्रम व्यवस्था काय आहे? आश्रम व्यवस्था अशीच आहे. तीव्र बुद्धिमत्ता, नवीन नवीन ग्रहण करण्याची शक्ती पहिल्या 20-25च असते. नवे उमाळे येतात प्रज्ञेला, बुद्धीला. आणि 7 ते 12च्या दरम्यान होणारे सगळे संस्कार हे जन्मभर टिकतात. मध्ये विसरल्यासारखे, पुसल्यासारखे वाटतात, पण 70च्या पुढे, 60च्या पुढे सगळ्या आठवणी अत्यंत स्वच्छ. मी पुन्हा पाहतोय असं वाटतं. 7 ते 12 वयातल्या कालची घटना नीट दिसत नाही, लक्षात राहत नाही. कालचं नाव लक्षात राहत नाही भेटलेल्याचं, पण त्यावेळेच्या दोस्तांचे त्याच्या सगळ्या तपशिलाचं पक्क आठवतं.
याचं कारण हे आहे की ग्रहणाची शक्ती, धारण्याची शक्ती म्हणजे टिकवून धरण्याची शक्ती ही त्या काळात खूप असते. नवं पाहण्याची प्रेरणा असते, नवं स्वीकारण्याची, त्याचा अर्थ लावण्याची ती प्रेरणा असते. ही 20-25 असते. ब्रह्मचारी आश्रमात या विद्येचं अध्ययन करायचं आणि सर्व वर्णाच्यासाठी ते आहे. शूद्रांना नव्हतं, पण शूद्रांना तो वारसा दिलेला होता, कारण त्यांची ताकद नव्हती. कोण शूद्र होईल? सेवेपलीकडे ज्याला करताच येत नाही तो शूद्र ठरतो. म्हणून तो कसमटासमान ठरत नाही, तो पददलित नाही. पददलित हे नंतरच्या आयुष्यात मनुष्याने केलेल्या गोष्टी. मूळ रचनेमध्ये तो पददलित नाही, पण त्याचा वकूफ तेवढाच. करू दे, ते काम करायला पाहिजे कोणीतरी. महात्माजींना ते करावं लागलं. भंगी काम त्यांनी केलं, कोणीतरी ते केलं पाहिजे. त्यांनी दाखवलं की डिग्निटी ऑफ लेबर याचा अर्थ हा आहे, म्हणजे ते मूळ जे सूत्र आहे वर्णनिर्मितीचं प्रत्यक्ष जीवनामध्ये साकार करून ते दाखवत होते. तर लोकांना थोडंसं ते कळण्याची सोय होती. नुसतं सांगून ते कळत नाही. म्हणून जायते वर्णसंकर हे जे भय अर्जुनात मनात होता ते भय आहे. स्वधर्म एवढ्यासाठी टिकवायचा आहे. जर निजवृत्ती सोडून दिली तर काय होईल याचं मोठं विलक्षण चित्र काढलं आहे. त्याच्या आधी निजवृत्ती ही जर आपण टिकवली तर काय होतं हे सांगितलं. म्हणून हे दोन्ही एकत्र पाहू. वाचासिद्धी प्राप्त होईल. वाचासिद्धी याचा अर्थ तुम्ही जे बोलाल ते प्रत्यक्षात साकार होईल. वाचासिद्धी आपण वाईट अर्थाने म्हणतो, वाणी ना, हा जे बोलेल तसं होणारच, तसं नाही. मंगल जे आहे, वाचासिद्धी याचा अर्थ आहे जे मांगलिक त्यांच्या तोडून देईल ते प्रत्यक्षात उभं राहील, अशी वाचासिद्धी. वाचासिद्धीचा दुसरा अर्थ तुम्ही द्याल ती आज्ञा पाळली जाईल. शब्द तुमचा खाली पडणार नाही. ही शक्ती ज्ञानेश्वरांनी म्हटले, हे जे सगळं जे मी लिहिलंय हे लिहिता येण्याची शक्यता नव्हती. इतकं अवघड आहे, शब्दात येणार नाही. पण हे का मी लिहू शकलो? हे सत्यवादाचे तप. मी सत्य बोलत आलो आणि त्या तपाच्या सामर्थ्यानं मी लिहिलं. हे सत्यवाणीचं कार्य आहे. वाचासिद्धी त्याच्या पाठीमागे सत्यनिष्ठा असते आणि ही सत्यनिष्ठा म्हणजे स्वकर्मनिष्ठा असते, स्वधर्मनिष्ठा असते, नियत कर्मनिष्ठा असते, विहित कर्मनिष्ठा असते. असं केल्यानं ऐहिकाचं काय? मग ऐहिकाचं त्याला असं म्हटले, वाचासिद्धी पावाल आज्ञापक होवाल. तुम्ही आज्ञा दुसऱ्याला देऊ शकता. म्हणिये तुमचे मागतील महारुद्धी म्हणजे महान उत्कर्ष करणाऱ्या शक्ती तुमच्याकडे येतील आणि म्हणतील, अहो आम्हाला काम सांगा, आम्ही तुमचं काम करण्यासाठी आलोत. असं त्या स्वतःहून तुमच्याकडे येतील. कशा येतील? जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर बोळगे फळभार लावण्याशी. ऋतुपती सर्व ऋतूंचा राजा म्हणजे वसंत ऋतू. या वसंत ऋतूमध्ये वनश्री ही फळभार येऊन येते तुमच्या दारात. सांगावं लागत नाही, ती येते, आपोआप येते आणि म्हणते, हे पहा मी बहरली आहे, ही फळं ही फुलं आहेत, ही घ्या तुम्ही. नुसती ती अशा काही उपयुक्त वस्तू घेऊन येते असं नाही. लावण्याशी सुंदर घेऊन येते, नटून थटून येते, नवी पालवी फुटते. त्या पालवीच्या तेजाकडे आपण नुसते पाहत असतो. नवी पालवी, पिंपळाची नवी पालवी आठवा. लांब देठ, कोवळी लालसर लुसलुशीत इवलीची पानं, वाऱ्यामध्ये सबंध झाडं झुलत असतात. काय सौंदर्य विलसत असतं. या सर्व सौंदर्यानिशी, फुलांशी फळभार घेऊन ही वनश्री तुमच्या दारात आपोआप येते. तसं वृद्धी सिद्धी सर्व जे आहे समृद्धी तुमच्या दारात येईल तेव्हा तुम्ही स्वधर्म पाळाल. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळघे फळभार लावण्याची. सेवा करायला आली की वसंत ऋतूच्या दारात ती वनश्री कुठेतरी पानगळ झाली तेव्हा ती दडून बसली होती. वसंत आलाय, आपलं कार्य करतोय, चला मला गेलं पाहिजे. तुमचं होईल तसं तुमचं होईल जीवनामध्ये. स्वधर्मनिष्ठा ही पतिव्रतेसारखी असते. पतिव्रतेच्या मनामध्ये दुसरं काही नसतं. पती या संबंध विश्वात
इतके पुरुष भरलेले असते तर तिच्या मनात तेवढाच एक पुरुष भरलेला असतो. तुकारामाने असं म्हटलंय की आगी देखून या सती रोमांच्या अंगी उठती, ती निघाली आहे सती, तो गेलाय, काय होते मग. तिचा भडकलेली ती ज्वाला पाहून तिच्या आनंदाचे रोमांच उठतात. कारण एकी त्या एका सवे जाय, त्याच्या एकाचीच फक्त आठवण केला होते आणि आता मी भेटणार आहे हे त्याला, हे जसं आहे तशी तुमची स्वधर्मनिष्ठा जर असेल तर हे माझं कर्म आहे. मी इकडे तिकडे काही पाहणार नाही, माझं काम मी करत राहणार. आपण आपलं काम सोडून इतरांचं काम जास्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ढवळाढवळ म्हणतात. आपण धवल असावं, ढवळाढवळे नसावं. त्यामुळे त्याच्या कामाचा नाच, आपलं काम तर राहिलेलंच असतं, असं सगळं होतं. म्हणून पतिव्रतेची निष्ठा घेऊन स्वधर्मात जर आपण राहिलो तर संबंध सृष्टीचं चक्र, यज्ञचक्र प्रवर्तक हे कायम राहील. यज्ञचक्र प्रवर्तनाचा आणखी एक उद्देश सांगितला आहे, लोकसंग्रह. याच अध्यायात आहे. लोकसंग्रह याचा अर्थ गोळा करणे असा नव्हे. लोक गोळा केले तर फारच वाईट गोष्ट असते, काहीच व्यवस्था नसते. आपण म्हणतो गणपतीचा गोंधळ, तसं नाही. लोकसंग्रह म्हणजे लोक तुम्ही चांगल्या तऱ्हेने गोळा केलेले. संग्रह, संग म्हणजे एकत्र, सम म्हणजे चांगलं. अशा चांगल्या तऱ्हेने लोकांना तुम्ही एकत्र आणलेलं असतं, एका विशिष्ट उद्देशानं, एका विशिष्ट कार्यासाठी, एका विशिष्ट व्यवस्थेनं, नियमानं, धर्मकर्मानं त्याला तुम्ही एकत्र आणले. सगळ्यांची संघटित शक्ती मिळून एक काही नवनिर्मिती करणार आहे. त्या नवनिर्मितीत ते सगळे स्वतःही सुखरूप राहणार आहेत, त्यांच्या भोवती सगळं आहे तेही सुखरूप राहणार आहे. आणि मग लोकची कल्पना केवळ माणसापुरती नाही, या सृष्टीत जे जे आहे ते सगळं कृमिकीटकापासून श्रेष्ठ मानवापर्यंत जे जे आहे ते सारं सुखरूप राहील. आज आपण पर्यावरणाचा विचार करतो, मला हे झाड वाचवलं पाहिजे, झाड वाचवलं तर हवा शुद्ध राहील, हवा शुद्ध राहिली तर मी जगेन. हा जो विचार आहे तो आज आपण युटिलिटी पॉइंटने करतो, नैसर्गिक प्रेमाने. अरे हे झाड म्हणजे मीच फुललोय, मीच वाढलोय, मीच भरलोय, मीच हा संबंध डेरेदार झालोय. त्याचं प्रेम म्हणजे माझं प्रेम आहे. या प्रेम भावनेने काल जिव्हाळा शब्द मी वापरला. ज्ञानेश्वरांचा हा जिव्हाळा शब्द जेव्हा तुम्हाला आसमंतासंबंधी वाटेल तेव्हा तुमचा आत्मविस्तार झाला, आत्मविलोपनही झालं, तुम्ही वाढला, तुम्ही तेच होऊन राहिला. ते प्रारंभी कासियाने पूजा करू केशी राजा ही अवस्था असते. लोकसंग्रह याचा हा अर्थ आहे सगळे लोक एकत्र आणणं, त्याची शक्ती वाढवणे, त्या शक्तीतून नवसर्जन करणं आणि सर्वांची अखंड व्यवस्था करणं, सर्वांची विश्वास होऊन तो राहतो. ही ती अवस्था येते, हे स्वधर्माने येतं. ज्यानं आपलं काम चोख केलं तर मला वाटत नाही या जगामध्ये दुःख नावाची गोष्ट निर्माण होईल. नेमलेल्या वेळी नेमलेलं काम आपण पूर्ण केलं, समाधान पावलो आणि घरी आलो. नाही, ओव्हरटाईमसाठी मूळ वेळ काम करायचं नाही. लहान गोष्ट जास्त मी बोलत नाही, कारण ते फार महाभारतच आहे. सूर्य आपलं काम वेळेवर करतो, पाऊस आपलं काम वेळेवर करतो. आता आम्ही बिघाड केलाय, अणुध्व मांडल्यामुळे वातावरणात सगळा बदल झालाय. पण वेळेवर नसलेलं काम पूर्ण रीतीने करणं, एकाग्रतेने करणं आणि हे काम म्हणजे सगळं मांडणं म्हणजे सृष्टीची व्यवस्था चोख असलं. लोकसंग्रहामध्ये ती कल्पना आहे की आलेले ह्या सगळ्यांनी एकमेकांच्यासाठी पूर्णतेनं काम करणं. पूर्णता हा शब्द तिथे येतो. अपूर्ण काम, अपूर्ण सुख. अपूर्ण सुख म्हणजे जास्त दुःखाला अवसर, कारण ते साचत जातं अपूर्ण काम आणि मग पूर्ण दुःख उरतं. म्हणून पूर्ण काम करण्यात सगळ्यांनी मिळून एकमेकांच्यासाठी हे करणं अशी वर्णव्यवस्थेमध्ये व्यवस्था आहे. तीच या लोकसंग्रहामध्ये, याला आपण सामाजिक म्हणतो, याला आपण राष्ट्रीय म्हणतो, याला आपण वन वर्ल्ड म्हणतो. वन वर्ल्ड याचा अर्थ आतून एक वाटणं, जरुरी पुरतं येणं,
आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. आपल्याला घर बांधता येत नाही, तेवढा पैसा नसतो. बांधण्याची व्यवस्था झाल्यानंतर आपण कोणी कुणाचे नसतो. हा आपला अनुभव आहे. तसं नाही आहे. विश्वरचना ही हाऊसिंग सोसायटी नाही. इट इज वन सिंगल होम. हाऊस आणि होम यात फरक आहे. घर आहे आपलं, आणि आपलं घर ह्याचा अर्थ मी सांगतो की घर ही अशी जागा आहे की जेव्हा केव्हा तुम्ही याल तेव्हा ते तुम्हाला आतच घेणार. दार बंद नाही. बाकीची दारं बंद असतात. वाटेल तेव्हा हॉटेलमध्ये जाता येत नाही. त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात. हॉस्टेलमध्ये जाता येत नाही. पण घर असं आहे, इट इज अ प्लेस वेअर यू मस्ट बी ॲडमिटेड इन व्हेन वेअर यू वॉन्ट. असं हे तुमचं विश्व तुमचं झालं पाहिजे. म्हणजे हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, आली का ती स्थितपर्यंतता. सगळं दुसऱ्या अध्यायाच्या पुढं विवरण आहे वेगवेगळ्या संदर्भामध्ये. आणि हे स्वधर्मनिष्ठेनं होतं. ही स्वधर्मनिष्ठा 4थ्या अध्यायात येते, 5व्या अध्यायात येते. 3, 4, 5 अध्याय मिळून एकत्र विचार पूर्ण होतो. 3ऱ्या अध्यायाला त्यांनी कर्मयोग म्हटले, 4थ्या अध्यायाला त्यांनी कर्मसन्यास योग म्हटले, आणि 5व्या अध्यायाला नुसतं संन्यास योग म्हटले. तेव्हा कर्मयोग आणि संन्यास योग यांच्यामध्ये कर्मसन्यास योग बसवलाय, आणि तिन्ही मिळून ही कर्मव्यवस्था कर्मयोगाची पुरी केलेली आहे. आणि मग ज्ञानेश्वर अर्जुनाला सांगतात, तेवढा आता वाचतो. ज्ञानेश्वरी किंवा कोणताही संत तुमच्या गृहस्थाश्रमाच्या विरुद्ध बोलत नाही. गृहस्थाश्रमाच्या कर्तव्यासंबंधी त्याच्या विरुद्ध बोललेला नाही. तो उलट उपकार मानतो की गृहस्थाश्रम आहे म्हणून आम्ही आहोत. 12ची वेळ भागवणारा गृहस्थाश्रम आहे. गृहस्थाश्रम आहे म्हणून आमचे जन्म झालेत असं संतांनी म्हटलेलं आहे. तेव्हा गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ, धन्यो गृहस्थाश्रम असं त्यांनी म्हटले. तेव्हा कर्तव्याच्या आड कुणीही आलेलं नाही. निष्काम कर्मासंबंधीच ते बोलतात. मग 20व्या श्लोकावरती त्यांनी लिहिले, मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य. अर्जुना, तुला सांगून झाले, काय जे काही तुझं असेल नसेल ते दे मला. कृष्ण बसलाय सगळं गिळंकृत करायला. सगळ्यांचं सगळं गिळंकृत करून सगळ्यांना जास्त द्यायचं, ऐश्वर्य याचं जावळे असा तो माणूस. म्हणून मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा. स्वतःच्या ठिकाणी तो आत्मा जागा कर आणि निराशी आशा मनात ठेवू नकोस. निर्मम हो. हे माझं, हे तुझं असं म्हणू नको. युद्धस्व, युद्ध कर. विगत ज्वर, फार महत्त्वाचा शब्द आहे की मनामध्ये ज्वर राहू देऊ नकोस की मी क्षत्रिय, त्याचाही गर्व नको. हे काके मामे आहेत ही भावनाही नको. ज्वर ही देहाच्या आरोग्याची गोष्ट नाही, अनारोग्याची गोष्ट आहे. हे मनाचं, हृदयाचं अनारोग्य काढून टाक. तुझ्या मनात जे किलमिश आलेले ते आणि विगत ज्वर युद्धाला लाग. त्याचं भाष्य कसं केलं ते पहा. तर उचित कर्मे यावी तुझ्या वा आचोळणी मजा अर्पावी, परी चित्तवृत्ती नासावी आत्मरूपी. आत्मरूपाच्या ठिकाणी मन निश्चित कर. व्यवसायात्मक बुद्धी तिला काय म्हटलं तसं तू कर. आणि हे कर्म मी करता आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता. टाकून द्या अभिमान. मी करताय, माझं कर्म आहे. हा ज्वर तुला होता कामा नये. ताप आहे, ज्वर म्हणजे ताप आहे. आणि हे कर्म मी करता आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिघो देशी. तुझा शरीर परा नोहावी. हा देह म्हणजे मी आहे अशी भावना करू नको. कामनदात सांडावे, सगळा वासना टाकून दे. मग अवसरोचित भोगावे. भोग सगळं तुझ्यावरती प्रसंग आला त्याचा भोग तू. सुख दुःख काय जे असेल ते तू भोग. आता कोदंड घेऊन हाती आरूढ पा ये रती. खाली उतरलेला आहे. ज्ञानेश्वरांचा अर्जुन खाली उतरलाय. चल आता तू कोदंड घे, वर येऊन बे. देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने. वीरवृत्तीला आता आलिंगन घे.
ती निघून गेली होती. करुणा आल्यावर ती सवत आली, वीरवृत्ती पळून गेली. पहिल्या अध्याय ती इथे आली. जगी कीर्ती रुडवी, स्वधर्माचा मानू वाढवी, या फारापासून सोडवी मेदिनी हे. की तुला मारायचे, पापांचं ओझं पृथ्वीला या लोकांनी केले. आता पार्था निशंकू होई, या संग्रामा चित्त देई, येत हे वाचून काही बोलू नये. आता जास्त काही बोलायचं नाही. मीही जास्त बोलत नाही. शांती शांती शांती.